थेट भंडाऱ्यामध्ये जाणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत. नरेंद्र, आपण फोडून काढायला कमी पडलो ही वस्तुस्थिती आहे. परंतु मी आपल्याला सांगतो, शिवसेनेचं मी फक्त सांगतो, उभाटा आपण आणि उभाटा 13 जागा समोर समोर लढवल्या. परंतु तुमच्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेने धनुष्यबाणाने 13 पैकी 7 जागा धनुष्यबाणाने जिंकल्या. म्हणजे 6 जागा तुमच्याकडे, 7 जागा आमच्याकडे. 19% मतदान शिवसेनेचं. त्यापैकी तुमच्या धनुष्यबाणाकडे 14.5% मत आपल्याकडे आली. 2 लाख मत उबाटापेक्षा जास्तीची धनुष्यबाणाला मिळाली. आणि हे आता खोटं नरेटिव्ह पसरवून जो विजय मिळवला ती एक सूज आहे. सूज कायम राहते का? सूज उतरते. त्यामुळे मी आपल्याला सांगतो, आम्ही त्यांच्यावर टीका करत नाही. महाविकास आघाडी दररोज सरकारच्या कामावर टीका करते. मी म्हणालो, हा एकनाथ शिंदे तुमच्या टीकेला टीकेने उत्तर देणार नाही, तर कामातून उत्तर देणार. आणि आज हे उत्तर 547 कोटी रुपयांनी आपण दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की नरेंद्र भोंडेकर हा सातत्याने लोकांमधला आमदार आहे, लोकांमध्ये मिसळणार आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याने मला एकच सांगितलं, साहेब आमचा भंडारा जिल्हा, गोंदिया भंडारा हे जे काय इकडे विकासापासून आम्ही वंचित आहोत. मी त्यांना सांगितलं, हा एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, विकासाला एकही पैसा कमी पडू देणार नाही. आणि म्हणून त्यांनी आज जे काही मी पाहिलं, अतिशय मनाला समाधान वाटतं. जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ या ठिकाणी उभं राहत आहे.